मित्रांनो, आपण आहार विहाराबद्दल बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे आहार कसा असावा किंवा त्याचे अष्ट आहार विधिविशेष आहेत नाही, म्हणजे आहाराचे नियम काय असावेत याबद्दल आपण बरंच बोललेलो आहोत. परंतु आहार घेताना किंवा जेवताना आपल्या शरीराची पोझिशन कशी असावी हो, त्याबद्दल आपण बोललोच नाही आहे. त्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेऊ. आजकाल आपण हे पाहतोय की आपण घरात पण आपल्याकडे डायनिंग टेबल असतो, खुर्ची असते, त्यावर आपण बसतो आणि जेवतो. परंतु खरंच हे आरोग्यासाठी चांगलं आहे का? याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. आणि विशेष म्हणजे काय, की आपण लग्नाला गेलो, एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर तिथे काय असतं? आता पंक्ती वगैरे जे आहेत ते तर नामशेषच झालेले आहेत. तिथे असतं बुफे. बुफेमध्ये काय करतात? एक असा मस्त टेबल असतो, त्याच्यावर सगळे गोष्टी मांडून ठेवलेल्या असतात, रेलचेल असते एकदम आणि आपण एखादी ताटली घेतो आणि हळू रांगेतून पुढे-पुढे जातो. अगदी विकारासारखं वाटतं आणि एक-एक पदार्थ आपण वाढून घेत-घेत पुढे जातो आणि जर टेबल नसेल बसायला आणि तो उभं राहून जेवत बसतो. 3-4 लोकांचं असं कुंडाळ होतं आणि 3-4 लोकं उभं राहून गप्पा मारत-मारत जेवतात. हे घोड्यासारखं जेवण जे आहे, ते आरोग्यासाठी नक्कीच हितकारक आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर काय होतो, याच्याबद्दल पण आपण आज बोलणार आहोत. तर मंडळी, पहिली गोष्ट, आपण घरात कसं जेवतो, तर खुर्चीवर बसतो, पुढे डायनिंग टेबल असतो आणि पुढे ताट असतं. तर या अशा पोझिशनमध्ये जेवताना होतं काय ते सांगतो. आणि आपण पूर्वी काय करायचो, मस्त बसकरं टाकायचो किंवा पाट टाकायचो आणि त्या पाटावर आपण व्यवस्थित मांडी घालायचो, भारती बैठक असायची आणि पुढे ताट असायचं आणि आपण जेवण करायचो. त्याचा परिणाम काय व्हायचा? त्यावेळेस आपण खाली बसायचो, तर आपण सगळं कुटुंब, सहकुटुंब आपण बसायचो. मग तिथे स्नेहाचं आदानप्रदान व्हायचं. छान हसत, खेळत, आनंदाने जेवलं जायचं. आणि विशेष म्हणजे आपण मांडी घालून जेवल्यावर आपल्या शरीरावर त्याचा सुपरिणाम व्हायचा. तो कसा? तर आपण जेवायला बसल्यानंतर आपण जे जेवण आत घेत असतो ते पोटात जात असतं. तर आपल्या पोटाला जास्तीत जास्त रसरक्त संवहनाची गरज असते. आणि ते रसरक्त संवहन आपण बसून जेवल्यानंतर आपल्या पोटाला जास्त मिळू शकतं. आणि आपण बसून जेवलो तर आपल्या संपूर्ण शरीरातलं, आपल्या पायातलं रसरक्त जे आहे ते पोटाकडे दिशानिर्देशित होतं आणि तिथे गेल्यानंतर आपल्या पोटामधले पाचकस्राव व्यवस्थित स्रवायला लागतात, भूक उत्तम होते आणि त्यामुळे अन्न पण व्यवस्थित पचतं. यासाठी बसून जेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण जेव्हा डायनिंग टेबलवर बसून जेवतो तेव्हा आपले पाय लोंबकळत असतात. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी रसरक्ताचा पुरवठा आपल्या पायाकडे जास्त व्हायला लागतो आणि त्यामुळे पोटाचा पुरवठा कमी होतो. तशीच गोष्ट आपण जेव्हा बुफेमध्ये जेवत असतो तेव्हा उभं राहून सगळा आपल्या रसरक्ताचा पुरवठा पायाकडे जातो आणि आपल्या पोटाकडे रसरक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे भूक कमी होते, आपल्या पोटातली पाचनशक्ती कमी होते. आणि विशेष म्हणजे आपल्याला उभं राहताना जेवणाचा जो आनंद आहे तो व्यवस्थित घेता येत नाही. तुम्ही ऑब्झर्व्ह करा, बसून व्यवस्थित भारती बैठकीत आपण बसून जर जेवलो तर जेवणाचा जो आनंद मिळतो तो टेबल खुर्चीवर बसून किंवा उभं राहून जेवणामध्ये अजिबात नसतो. आणि उभं राहून जे जेवतात त्यांना नंतर बरेचसे आजार होऊ शकतात. ते आजार कोणते? तर पायाचे आजार, पाय दुखण्याचे आजार, वाताचे आजार, गुडघेदुखीचा आजार, पचनशक्तीचे आजार, पोटामध्ये अफारा धरणे, गॅस होणे किंवा ज्याला पोट फुगणे म्हणतो, अन्न नीट न पचणे, हे असे आजार पण उभं राहून जेवणाची ज्यांना सवय आहे त्यांना होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि याशिवाय उभं राहून जे जेवतात त्यांना व्हेरिकोज व्हेन्स होण्याचे चान्सेस जादा असू शकतात. त्यामुळे उभं राहून जेवणं किंवा टेबल खुर्चीवर बसून जेवणं यामुळे आपलं स्वास्थ्य धोक्यात येऊ शकतं. आणि आपल्याला जर आपलं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर मस्त खाली पाट टाका किंवा बसकर टाका, त्या बसकरावर बसून व्यवस्थित जेवणाचा आस्वाद घ्या. आणि आणखी एक विशेष सांगतो, कसं घेतलंय वाढून, कसं बसं एकावर एक पदार्थ घेतलेत असं कधीही करायचं नाही. ताट वाढण्याचे पण नियम आहेत, ताटात कुठे काय असावं याचे पण नियम आहेत, ते व्यवस्थित फॉलो करा. आणि ताटात पदार्थ कसे वाढावेत, चटणी कुठे असावी, कोशिंबीर कुठे असावी, चपाती कुठे असावी, भात कुठे असावा, आमटीची वाटी कुठे असावी, या सगळ्याचे नियम आपल्या परंपरेने, आपल्या संस्कृतीने आपल्याला घालून दिलेत. आणि त्याचा उपयोग नुसते नियम नाही आहे, त्या नियमांचा उपयोग कसा होतो त्याचा अतिशय प्रगल्भ विचार आपल्या संस्कृतीने आधीच करून ठेवला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त करायची गरज नाही. त्या संस्कृतीबद्दल पण आपण बोलणार आहोत. ताट कसं वाढून घ्यावं, ताटात कुठले कुठले पदार्थ कुठे कुठे असावेत याबद्दल आपण इत्थंभूत माहिती पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत. परंतु तत्पूर्वी आपण उभं राहून किंवा टेबल खुर्चीवर बसून न जेवता मस्त बसून पाटावर जेवायला सुरुवात करूयात
आणि आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करूयात, आपल्या पोटाच्या स्वास्थ्याचं रक्षण करूयात आणि आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवूयात. इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.